तीन दशकांनंतर गुढीपाडव्याला चालून आला खास योग. ही तुमची रास असेल तर घरात येईल पैसाच पैसा. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे. हा योग सकाळी 7:32 सुरू होईल. तो 10 एप्रिलला सकाळी 5:06 असेल. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आला आहे. यंदाचा गुढीपाडवा खूप खास असेल, कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत. या योगांमुळे काही राशींना गुढीपाडवा शुभ फलदायी ठरणार आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होतं. हिंदू पंचांगानुसार विक्रम संवत 2080 ते 81 हे 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे. या दिवशी गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होतं. ज्योतिष अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी अनेक शुभ योग आहेत. त्यामुळे हा गुढीपाडवा 12 पैकी 4 राशींसाठी शुभ फलदायी ठरेल. यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकत्र आले आहेत. तसंच या दिवशी शश नावाचा राजयोग आहे. शश राजयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळतील, असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 8 एप्रिलला रात्री 11:50 सुरू होईल आणि 9 एप्रिलला रात्री 8:30 समाप्त होईल. या दिवशी शश नावाचा राजयोग होत आहे. हा योग मेष, वृषभ, धनु आणि मकर राशीसाठी लाभदायक आहे. मेष, गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभेल. धनलाभाचे योग आहेत. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल. वृषभ, या राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ आहे. शश राजयोगाची शुभ फळ मिळतील. विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल. नशिबाची चांगली साथ मिळेल. धनु, शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगली फळं मिळतील. विवाहक्षम व्यक्तीच्या विवाहाचे योग आहे. आर्थिकदृष्ट्या वृद्धी होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. मकर, शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल. सर्व कामं विनाअडथळा पूर्ण होतील. आई वडिलांच्या मदतीनं प्रगतीचा मार्ग सापडेल. जुने वाद संपुष्टात येतील. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे. हा योग सकाळी 7:32 सुरू होईल. तो 10 एप्रिलला सकाळी 5:06 असेल. या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी प्राप्त होते. तसंच देवाची कृपादृष्टी लाभते. चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग आहे. 10 एप्रिलला सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा योग असेल. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहेत. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करू शकता. गुढीपाडव्याला सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत पंचक आहे. या दिवशी बवकरण आहे. तो सकाळी 10:09 पासून ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत असेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.